हॅलो स्टुडंट्स, आपण हा टॉपिक बघणार आहेत बघा, एक्सप्लेनेशन ऑफ द कॅपिलरी ॲक्शन. आता कॅपिलरी ॲक्शनमुळे एकतर राईज होणार, एकतर फॉल होणार. राईज और फॉल दोघंही होऊ शकतात. मग आता आपण वन बाय वन दोन पार्ट आहे त्याच्यात, एक राईजसाठी आणि एक फॉलसाठी. तर फॉलसाठीचा जो पार्ट आहे तो बुकमध्ये दिलेला आहे आणि राईजसाठी हा बुकमध्ये दिलेला नाही आहे. एक्सप्लेनेशन ते तुम्हाला प्रिपेअर करायला लावलेलं आहे. तर तो क्वेश्चन सेपरेट पण येऊ शकतो आणि म्हणून मी सेपरेशन केलेलं आहे. तर पहिल्याने बुकमध्ये जो दिलेला आहे, एक्सप्लेन द फॉल ऑफ लिक्विड लेवल इन केस ऑफ मर्क्युरी इन अ ग्लास कॅपिलरी, और एक्सप्लेन द फॉल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. आता सपोज ही कॅपिलरी आहे आणि हे व्हेसल कंटेनिंग सम लिक्विड आहे और मर्क्युरी आहे. सपोज मर्क्युरीज घेऊया आपण. तर जेव्हा तुम्ही कॅपिलरी डिप करणार त्यावेळेला सुरुवातीला थोडंफार मर्क्युरी त्याच्यामध्ये वरती आलेलं दिसतं ह्या बाजूच्या लेवलपेक्षा. व्हेसलमधील मर्क्युरी लेवलपेक्षा कॅपिलरीची लेवल थोडी जास्त असते. पण जेव्हा ते स्टेबल होतं तर स्टेबल झाल्यानंतर इक्विलिब्रियमला आल्यानंतर त्याची लेवल मात्र ही आतमधील लेवल ही कमी होते थोड्या वेळानंतर. मग हे बिफोर ड्रॉप इन लेवल, म्हणजे ही जी लेवल ड्रॉप झालेली आहे, कमी झालेली ड्रॉप इन लेवल, इथं ड्रॉप इन लेवल आहे, लेवल ही ड्रॉप झालेली आहे, इथं ही अजून ड्रॉप व्हायची बाकी. जस्ट म्हणजे कॅपिलरी बुडवता बरोबर ही अशी सिच्युएशन असेल. आता कन्सिडर कॅपिलरी ट्यूब डीप्ड इन अ लिक्विड मर्क्युरी विच डज नॉट वेट द सरफेस. कॅपिलरी ट्यूब ही ग्लासची असते आणि ते मर्क्युरीमध्ये बुडवल्यावर मर्क्युरी त्या कॅपिलरी ट्यूबला, काचेच्या ट्यूबला ओलं करू शकत नाही, चिपकत नाही मर्क्युरी. दुसरी गोष्ट, शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. तर मर्क्युरीचा जो शेप असतो इनसाइड द कॅपिलरी हा अप्पर कॉन्व्हेक्स असतो. अप्पर कॉन्व्हेक्स म्हणजे वर फुगीर असा असतो, अप्पर कॉन्व्हेक्स. तर इन सेकंड फिगर म्हणजे हीच आत्ता जी दाखवली ती फिगर नंबर 2 आहे. ही फर्स्ट फिगर आहे, हिची गरज नाही आहे परंतु सिच्युएशन सांगणं गरजेचे आहे. तर बघूया. लेट अस कन्सिडर 4 पॉईंट्स ॲज शोन इन द फिगर. 4 पॉईंट कन्सिडर करायचे आहेत, ए बी सी आणि डी. आता हे कसे आहेत त्यांचं डिस्क्रिप्शन बघा. लेट अस कन्सिडर 4 पॉईंट्स ॲज शोन इन द फिगर. पॉईंट ए इज जस्ट अबव द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. ए पॉईंट हा कॅपिलरीच्या मध्ये आहे पण तो लिक्विडच्या बाहेर आहे, जस्ट अबव द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. बी कसं आहे, बी जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. बी, ए आणि बी दोघं कॅपिलरीमध्ये पण ए हा कॉन्व्हेक्स सरफेसच्या वर आहे, जस्ट अबव आहे, आणि बी हा जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस आहे. आणि सी कसं आहे, सी इज जस्ट आउटसाइड द कॅपिलरी आणि डी हा आउटसाइड अँड अबव द सरफेस. सी, पॉईंट सी इज आउटसाइड द कॅपिलरी, कॅपिलरीच्या बाहेर आहे, आणि डी हा कॅपिलरीच्या तो पण बाहेर आहे पण लिक्विडच्या मध्ये आहे. समजलं. मग ए आणि सी हे एअरमध्ये आहेत, बी आणि डी हे लिक्विडमध्ये आहेत, पण ए आणि बी दोघं कॅपिलरीमध्ये आहेत. ए इज अबव द लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी, बी इज बिलो, जस्ट बिलो द लिक्विड लेवल, अँड सी इज आउटसाइड द कॅपिलरी. डी इज ऑल्सो आउटसाइड द कॅपिलरी बट सी इज अबव द लिक्विड लेवल ऑफ द व्हेसल अँड बी इज जस्ट बिलो द लिक्विड लेवल ऑफ द व्हेसल. आता पुढचा पार्ट बघूया आपण. तर अबव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी. अबव द प्लेन सरफेस, प्लेन सरफेसच्या वरती आणि आउटसाइड द कॅपिलरी. पॉईंट डी इज जस्ट बिलो द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी अँड इज ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल ॲज दॅट ऑफ द बी. आता बी आणि डी हे एकाच हॉरिझॉन्टल लेवलला आहेत.
बी आणि डी यांची लेवल एकच हॉरिझॉन्टल लेवल आहे आणि सी आणि ए पण एकाच हॉरिझॉन्टल लेवलला आहेत, पण ते अबव आहेत आणि हे बिलो आहेत. हे दोन इनसाइड द कॅपिलरी आहेत आणि हे दोघं आउटसाइड द कॅपिलरी आहेत. आता समजलं. मग डी जस्ट बिलो द प्लेन सरफेस आउटसाइड द प्लेन सरफेस म्हणजे आउटसाइड व्हेसलमध्ये जे लिक्विड लेवल आहे त्या सरफेसच्या जस्ट वरती हा जस्ट बिलो हा डी आहे आणि बी पण हॉरिझॉन्टल लेवलला इनसाइड द कॅपिलरी आहे. आता हे चार जे पॉईंट्स आपण कन्सिडर केले त्या ठिकाणचे प्रेशर आपण कन्सिडर करूया. लेट पी सफिक्स ए, पी सफिक्स बी, पी सफिक्स सी, पी सफिक्स डी be the values of pressure at points A, B, C, D respectively, since the pressure on the concave side is always greater than that on the convex side. म्हणजे बघा एक मेन पॉईंट आपल्याला कॉन्केव साईड म्हणजे खोल बाजूवर प्रेशर हा जास्त असल्यामुळे ती खोल होते, परंतु जर कॉन्व्हेक्स सरफेस असेल तर त्याच्यावर वरचा प्रेशर हा कमी असतो. म्हणजे पी बी म्हणजे आतून प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. समजलं याचा अर्थ? खालून प्रेशर जास्त आहे म्हणून तो फुगलेला आहे वरच्या सरफेस कोणापेक्षा, एपेक्षा. पी ए जास्त राहिला असता तर कॉन्केव्ह मेनिस्कस राहिला असता, पण पी बी जास्त आहे म्हणून कॉन्व्हेक्स मेनिस्कस आहे हा पॉईंट, मेन पॉईंट. ॲज द पॉईंट्स ए अँड सी आर ॲट द सेम लेवल, ए आणि सी कसे आहेत? सेम लेवलला आहेत. फक्त ए हा इनसाइड द कॅपिलरी आहे, सी हा आउटसाइड द कॅपिलरी आहे आणि लेवल मात्र हॉरिझॉन्टल लेवल त्यांची सेम आहे. द प्रेशर ॲट बोथ दिस पॉईंट्स इज द सेम आणि तो कोणता असेल? अँड इट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पी ए आणि पी सी प्रेशर ॲट पॉईंट ए आणि प्रेशर ॲट पॉईंट सी हे सेम आहेत. लक्षात ठेवा हा पॉईंट पहिला, प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए, मेन पॉईंट. दुसरी गोष्ट ए आणि सी दोघं ठिकाणचे प्रेशर कसे आहेत? सेम आहेत. अजून तिसरी गोष्ट, हे लेट इट बी इक्वेशन नंबर 1. प्रेशर ॲट पॉईंट ए आणि सी दोघं हवेमध्ये आहेत, फक्त ए पॉईंट हा कॅपिलरीमध्ये आहे आणि सी हा आउटसाइड द कॅपिलरी आहे, बट जस्ट अबव द लिक्विड लेवल इन द व्हेसल आहे. आता बिटवीन द पॉईंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन. सी आणि डीचा जर सरफेस पाहिला आपण तर तो एकदम प्लेन आहे. म्हणजे सी आणि डी पॉईंट्सचा विचार केला तर हा जो सरफेस आहे हा एकदम प्लेन आहे आणि इथं मात्र कॉन्व्हेक्स असेल, तो कॉन्व्हेक्स असेल. कुठं? या दुसऱ्या फिगरमध्ये पण कॉन्व्हेक्स असेल. तर हां, आता ह्या फिगरमध्ये पण बघू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट, बिटवीन द पॉईंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन. सी आणि डी हा सरफेस प्लेन आहे, हा पण प्लेन आहे. मग म्हणून आपण असं म्हणू शकतो की प्रेशर ॲट पॉईंट सी डी ए हे तिघं ठिकाणचे प्रेशर हे सेम असले पाहिजेत. पण पी बी हा ग्रेटर दॅन पी डी असेल का? बघा पहिला पॉईंट काय होता? पी बी इज ग्रेटर दॅन पी ए यांची कंपॅरिझन केली आपण. ए वर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, पण बीचा लिक्विडचा प्रेशर आहे, तो अपवर्ड डायरेक्शनला आहे म्हणून तो खालून वरच्या डायरेक्शनला हे करणार म्हणून तो कॉन्व्हेक्स झालेला आहे. प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. दुसरी गोष्ट, प्रेशर ॲट पॉईंट ए आणि सी सेम आहेत बिकॉज दे आर इन एअर. हा जरी मध्ये आहे परंतु त्याच्यावर हवेचाच म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पडत आहे. आता पी सी, पी डी आणि पी ए हे तिघं ठिकाणचे सी डी ए या तिघं ठिकाणचे प्रेशर हे सेम असतील. ओके, कारण सीची लेव्हल ही प्लेन, ही लेवल प्लेन आहे म्हणून प्रेशर ॲट पॉईंट सी आणि प्रेशर ॲट पॉईंट डी सेम असला पाहिजे. पण सीचा आणि एचा प्रेशर तर सेम आहे, पी ए इज इक्वल टू पी सी, आणि सी आणि डीचा पण प्रेशर सेम असला पाहिजे कारण इथं प्लेन सरफेस आहे. ही केस आपण मागे पाहिली होती बघा, आठवण देतो मी तुम्हाला. पहिली फिगर होती बघा ही फिगर. तर ए आणि बी या ठिकाणचा
प्रेशर सेम आहे, प्रेशर ॲट पॉईंट्स ए अँड बी इज द सेम, म्हणून हा सरफेस प्लेन असेल. तर ही केस आपल्याला इथं ॲप्लाय करायची आहे. तर बघा समजलं. मग सी आणि डी, प्रेशर ॲट पॉईंट सी आणि डी, वाय इट इज सेम बिकॉज हिअर इट इज प्लेन सरफेस, सो इट इज सेम. ऑल्सो pressure at point A and pressure at point C is also same. Why? Because they are at the same horizontal level and atmospheric pressure is acting on both the points. So PA, PC, PD, PC, PD, all the three are equal. But what about PB? PB is greater than PD. प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट डी. ह्या बीवर जास्त प्रेशर आहे डीपेक्षा, मग पी बी ग्रेटर आहे पी डीपेक्षा. आता पी डी आणि हे तिघं सेम आहेत, पी डीच्या इक्वल आहेत पी आणि पी सी, म्हणून हे तिघंही पी बीपेक्षा काय असतील, लेस असतील. बट द पॉईंट्स बी अँड डी आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. बी आणि डी तर सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत, तर बी आणि डी आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. दस इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर सेम ठेवण्यासाठी मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट ऑफ द कॅपिलरी. हा प्रेशर थोडा जास्त होतो आणि तो प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी, सेम ठेवण्यासाठी इथलं मर्क्युरी रशेस आउट म्हणजे बाहेर पडतं, वेसलमध्ये ते जातं, rushes out of the capillary. Because of this there is a drop in the level of the mercury inside the capillary. आणि हे कारण आहे की फॉल काबर होतो, कॅपिलरी इन मर्क्युरी ड्रॉप इन लेवल, आपल्याला हे कारण आहे. समजलं. मग आता पुढचं, हे लिक्विड वरती का असं राईज होतं त्याचं कारण आपल्याला बघायचं आहे. तर आता पुढचा त्याचाच पार्ट फक्त राईज ऑफ ए लिक्विड लेवल बघायचं आहे. तर बघा, एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. आता तीच फिगर आहे, ही जी पहिली फिगर आपण पाहिली होती, ही पहिली फिगर तशीच फिगर आहे, फक्त इथं लेवल सेम आहे अगोदर सुरुवातीला. तर सपोज अ कॅपिलरी ट्यूब इज डीप्ड इन टू वॉटर. ही कॅपिलरी वॉटरमध्ये बुडवली. कन्सिडर द सिच्युएशन बिफोर द मुवमेंट ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी. हे पाणी ह्या कॅपिलरीमध्ये चढण्या अगोदरची सिच्युएशन लक्षात घ्या. द शेप ऑफ द सरफेस इज, शेप ऑफ द सरफेस कसा आहे, ऑफ वॉटर इन द कॅपिलरी इज कॉन्केव. आता कॅपिलरीच्या आतमधील हा जो शेप आहे तो थोडा कॉन्केव आहे, खोल आहे, वरून पाहिलं तर खोल आहे, तर कॉन्केव आहे. मग आता सरफेस ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी इज कॉन्केव. आता पॉईंट, नेक्स्ट पॉईंट बघा. तर ही फिगर आहे, मग तसंच मागच्यासारखं डिस्क्रिप्शन आहे बघा. लेट अस कन्सिडर 4 पॉईंट्स ॲज शोन इन द फिगर ए. पॉईंट ए इज जस्ट अबव द कॉन्केव सरफेस. या कॉन्केव सरफेसच्या जस्ट अबव आहे अँड इनसाइड द कॅपिलरी, अँड बी इज जस्ट बिलो द कॉन्केव सरफेस आहे. एक मिनिट, इथं माझी मिस्टेक झालेली. ए पॉईंट हा इथं पाहिजे होता, करेक्शन करून घेऊ आपण. तर ते मिस्टेक झालेली आहे. हा पॉईंट कुठं पाहिजे होता, हा इथं पाहिजे होता, कारण याला मिनिंगच नाही आहे. हे फिगर करेक्शन करून घ्या, मिस्टेक झालेली आहे, कारण आधी ए ड्रॉप केला आणि मग ती लेवल इन्क्रीज दाखवावी लागली, म्हणून प्रॉब्लेम आलेला आहे. आता हां असं करेक्शन आहे. हां ए कुठे आहे, मग हा ए नाही आहे, हा ए नाही, तर तो ए वरती आहे. ओके. Let us consider 4 points as shown in the figure. Point A is just above the concave surface inside the capillary. कॅपिलरीच्या इनसाईडमधील कॉन्केव सरफेसच्या वरती हा पॉईंट ए आहे. अँड बी कसा आहे, जस्ट बिलो द कॉन्केव सरफेस आहे. हा बी इथं असला पाहिजे होता, जस्ट बिलो द कॉन्केव सरफेस, किंवा इथं जरी घेतला तरी चालेल.
just below the concave surface inside the capillary, C just above the plane surface outside the capillary, C हा just above the plane surface outside the capillary, आणि D हा just below the plane surface outside the capillary आहे, and it is at the same level, horizontal level as that of B. B आणि D ची लेवल, ॲक्च्युली D इथं घेतला तर B इथं घ्यावा लागेल, पण ते लिक्विडमध्येच घ्यावे लागतील. हे मुद्दाम हायलाईट मोकळं दिसण्यासाठी ते दूर ठेवलेले आहेत. तर बी आणि डी हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. आता लेट पी ए, पी बी, पी सी, पी डी आर द प्रेशर्स फॉर द करस्पॉन्डिंग पॉईंट्स ए, बी, सी अँड डी रिस्पेक्टिवली. सिन्स द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड ऑफ द लिक्विड सरफेस इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साईड. आता बघा, वरून पडणारा प्रेशर हा जास्त आहे म्हणून हा सरफेस असा वाकलेला आहे, कॉन्केव झालेला आहे. ह्या खालून बीवर पडणाऱ्या प्रेशरपेक्षा एचा प्रेशर हा कसा आहे, जास्त आहे. बघा, पी ए प्रेशर ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी. समजलं? मग हे वाकला का बरं हा सरफेस? ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे बीच्या खालून वरच्या डायरेक्शनने दिलेल्या फोर्सपेक्षा. तर सिन्स द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड ऑफ द लिक्विड सरफेस इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कॉन्व्हेक्स साईड. कॉन्व्हेक्स साईड ही खाली आहे आणि कॉन्केव साईड ही वरती, म्हणजे वरून प्रेशर जास्त आहे पण खालून वरती प्रेशर कमी आहे. वरून जास्त आहे म्हणून तो वाकलेला आहे, कॉन्केव सरफेस आहे, म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी. अजून दुसरी गोष्ट, हा पॉईंट नंबर 1 इम्पॉर्टंट पॉईंट. आता बघा, ॲज द प्रेशर इज सेम ऑन बोथ साईड्स ऑफ द सरफेस. आता प्रेशर हा सेम आहे ऑन बोथ साईड्स ऑफ द सरफेस, म्हणजे काय, पी सी आणि पी डी हे सेमच असतील. मागच्या केसमध्ये पण ते सेमच होते, पी सी आणि पी डी हे सेम असतील. का सेम असतील? कारण त्यांचा जो इन बिटवीन सी अँड डी जो सरफेस आहे तो प्लेन आहे, म्हणजे प्रेशर ॲट बोथ द पॉईंट्स मस्ट बी सेम. सो पी सी इज इक्वल टू पी डी. सेकंड पॉईंट. तर पुढची गोष्ट, आता आपण पी सी आणि पी डी सेम आहेत, नंतर पी ए, पी सी आणि पी डी तिघंही पी ए आणि पी सीवर तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, पण पी सी बरोबर पी डी आहे, पी सी बरोबर पी डी आहे, म्हणजे हे तिघं काय आले मग, सेम आले. पी ए, पी सी, पी डी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. द पॉईंट्स ए अँड सी आर ॲट द सेम लेवल, आणि त्यांच्यावर कोणता प्रेशर आहे, ए आणि सीवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे त्यांच्या दोघांचा प्रेशर पी ए इक्वल टू पी सी हा असला पाहिजे, पी ए इक्वल टू पी सी. पण पी सी इक्वल टू तर पी डी पण आहे, आत्ताच प्रूव्ह केलं, कारण ही लेवल प्लेन आहे, म्हणजे दोघांवरचा प्रेशर हा सेम आहे, आणि म्हणून हे तिघंही प्रेशरला सेम आहेत. बघा पॉईंट्स, प्रेशर ॲट पॉईंट ए, प्रेशर ॲट पॉईंट सी, प्रेशर ॲट पॉईंट डी, ऑल आर सेम. बट मग पी ए ग्रेटर दॅन पी बी आहे, तर पी डी ग्रेटर दॅन पी बी असला पाहिजे. पी बीपेक्षा पी ए ग्रेटर आहे आणि पी ए इक्वल टू पी डी आहे, तर पी डी मस्ट बी ग्रेटर दॅन पी बी असला पाहिजे. मग आता पी डी ग्रेटर दॅन पी बी, म्हणजे डी ठिकाणचा प्रेशर हा बी ठिकाणच्या प्रेशरपेक्षा कमी आहे. म्हणजे बघा, डी ठिकाणचा प्रेशर हा बी ठिकाणच्या प्रेशरपेक्षा कमी आहे, म्हणजे इकडचा जास्त दाब आहे इकडच्या दाबापेक्षा, बीवर पडणाऱ्या प्रेशरपेक्षा डीवर पडणारा प्रेशर जास्त आहे. म्हणजे इकडून जर दाबलं आपण तर कॅपिलरीच्या आउटसाईडने प्रेस केलं तर लिक्विड कुठं जाणार आहे, कॅपिलरीच्या आतमध्ये वरती चढणार आहे, म्हणजे बी ठिकाणचा प्रेशर हा कमी आहे डीपेक्षा. हे मेन पॉईंट आहे. आता आपण नारळ पाणी पितो त्यावेळेला अगोदर ती स्ट्रॉमध्ये जी हवा असते ती हवा आधी ओढून ती स्ट्रॉ खाली करावी लागते, एम्प्टी करावी लागते, व्हॅक्यूम तयार करावा लागतो, आणि एम्प्टी केला म्हणजे तिथं हवा नाही, म्हणजे प्रेशर कमी. प्रेशर कमी म्हणजे नारळ पाणी बरोबर खालचं पाणी तोंडाकडे ओढलं जातं. तर हे प्रिन्सिपल आहे, जिथं प्रेशर कमी असेल तिथलं पाणी
ओढलं जातं किंवा ते वरती चढतं. तर आता बी अँड डी हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला होते इन द लिक्विड. देअरफॉर इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर बॅलन्स ठेवण्यासाठी द लिक्विड आउट ऑफ द कॅपिलरी फ्लोज इन टू द कॅपिलरी. आउटसाईडचं जे लिक्विड आहे तर प्रेशर बॅलन्स ठेवण्यासाठी आउटसाईडचं लिक्विड हे कॅपिलरीमध्ये फ्लो होतं, म्हणजे एंट्री करतं. ओके, म्हणून त्याची लेवल वाढते. तर पॉईंट्स बी आणि डी सेम लेवलला आहेत इन द देअरफॉर इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द लिक्विड out of the capillary flows into the capillary tube and rises above the point B till the pressure at B becomes the same as that of D. B मध्ये B म्हणजे ते लिक्विड किती वाढतं त्याची लेवल, तर B आणि Dचा प्रेशर सेम होईपर्यंत वाढतं. and because of this there is a rise in the level of the liquid inside the capillary. This is the whole full explanation for the rise of a liquid level inside the capillary. आणि अगोदरचा टॉपिक काय पाहिला आपण, फॉल ऑफ ए लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी. फक्त हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत बघा, हे असे पॉईंट्स इक्वॅलिटीचे आणि आपल्याला प्रूव्ह करायचे. हे पॉईंट्स जास्त मेन आहेत. तुम्ही इथून जरी स्टार्ट केलं हे पॉईंट्सचे डिस्क्रिप्शन, नंतर पी ए हा पॉईंट आणि हे पॉईंट, तरी फुल मार्क्स यू विल गेट. आणि फिगर एकच फिगर, आता याच्यासाठी ही फिगर आहे, ती पहिली फिगर नाही ड्रॉ केली तरी चालेल. आणि दुसऱ्या केसमध्ये तर ही पहिली फिगर पण नाही ड्रॉ केली तरी चालेल. तर सेकंड फिगर ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया. आता पुढचा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट असेल आणि तो असेल, 2 मेथडने प्रूव्ह केलेला आहे तो बुकमध्ये आणि दोघं इम्पॉर्टंट आहेत. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. आता बघा इथं पण कन्फ्युजन वाढण्याची शक्यता आहे, पण हे एक्सप्रेशन असणार आहे, हे एक्सप्रेशन असणार आहे प्रेशर डिफरन्सचं, आणि हे एक्सप्लेनेशन असणार आहे प्रेशर डिफरन्सचं. बघा एक्सप्लेन, म्हणून इथं पण घोटाळा होण्याची शक्यता दाट आहे. म्हणून मी मुद्दामच हे पॉईंट अगोदर क्लिअर केला. लक्षात ठेवा, पुढच्या टॉपिकला आपण बघणार आहेत.